Audio Jungle. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, MSBT कडनं के स्कीमच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचं सर्क्युलर आलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला MSBTच्या साईटवरती ABCID क्रिएट करायचा आहे. ठीक आहे. तर बघा NAP 2020 नुसार आता काय होणार आहे की तुमच्या ABCID वरतीच तुमच्या मार्कशीट वगैरे सर्व जी प्रोग्रेस आहे ही सर्व प्रोग्रेस तुम्हाला तुमच्या ABCID वरती दिसणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी या ठिकाणी ABCID बनवायचं आहे. त्यासाठी सगळ्यात अगोदर MSBT वरती जायचं. MSBT गुगलवरती सर्च करा. पहिल्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्टुडंट ॲक्टिव्हिटी आहे बघा या ठिकाणी. त्याच्या खाली ABCID क्रिएशनची टॅब आहे, त्याच्यावरती क्लिक करा. गो टू वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ही वेबसाईट ओपन होईल. क्रोममध्ये जर प्रॉब्लेम असेल तर दुसऱ्या ब्राउझरमध्ये तुम्ही ओपन करू शकता. या ठिकाणी मी ब्रेव्ह ब्राउझरचा यूज केलेला आहे. ओपन केल्यानंतर बघा स्टुडंट लॉग इनवरती जायचं आहे आपल्याला. आता या ठिकाणी तुमचा ID क्रिएट झालेला नाही, त्याच्यामुळे साइन अपवरती क्लिक करायचं. या ठिकाणी तुमची इन्फॉर्मेशन जी आहे बेसिक इन्फॉर्मेशन भरायची आहे. या ठिकाणी एनरोलमेंट नंबर आणि पासवर्ड हे तुम्हाला तुमचं कॉलेज प्रोव्हाइड करेल. या ठिकाणी तुमचा एनरोलमेंट नंबर टाकायचा आणि पासवर्ड जो कॉलेजनं तुम्हाला दिलेला असेल तो पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करायचा आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी लक्ष द्यायचं की के स्कीमच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त ही आहे. ओके. या ठिकाणी ID पासवर्ड टाकल्यानंतर व्हेरीफाय एनरोलमेंट नंबरवरती क्लिक करायचं. ठीक आहे. व्हेरीफाय एनरोलमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी ईमेल ID आणि मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन येईल. या ठिकाणी तुमचा ईमेल ID टाकायचा, मोबाईल नंबर टाकायचा आणि या ठिकाणी पासवर्ड जनरेट करायचा. पासवर्ड कसा जनरेट करणार, त्यामध्ये कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, @ वगैरे आणि नंबर पाहिजे. ठीक आहे, स्पेशल सिम्बॉल. त्यानंतर सेंड OTP वरती क्लिक करायचं. सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला OTP येईल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी OTP टाकत आहे एका स्टुडंटचा आणि क्रिएट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बाहेर फेकलं जाईल. याचा अर्थ असा की तुमचा एनरोलमेंट नंबर आणि पासवर्ड जो आहे टाकल्यानंतर परत तुम्हाला लॉग इन करायचं आहे. म्हणजे तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. तर एनरोलमेंट नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव येईल. इथे क्लिक केल्यानंतर बघा तुमची बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी फिल करायची आहे. या ठिकाणी आधार नंबर तुमचा टाकायचा आणि तुमचं नाव व्हेरीफाय करायचं आहे. आधार नंबर टाकायचा आणि तुमच्या आधारवरती जसं नाव आहे तसं काय करायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी टाईप करायचं आहे. ओके. तर या ठिकाणी त्या स्टुडंटचं मी टाकतो आणि काय करतो की आधार कार्डमध्ये जे स्पेलिंग आहे त्याच्यामध्ये ए लिहायचं राहतो. तायडेचं TAYDE आहे, बट मी काय करतो TAYDE टाईप करतो. त्यानंतर सेव्ह अँड प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा काय म्हणतं, क्रिएट ABCID वरती क्लिक केलं आपण परत तर काय म्हणतं या ठिकाणी एरर येतो बघा, आधार डिटेल मिसमॅच म्हणून. कशामुळे मिसमॅच झालेला आहे, कारण आपण काय केलेलं आहे या ठिकाणी मिस्टेक केलेली होती. मग बॅकवरती जायचं आणि एडिटवरती जाऊन त्या ठिकाणी जी मिस्टेक होती ती आपण सॉल्व्ह करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर क्रिएट ABCID वरती क्लिक करा. ABCID वरती क्लिक केल्यानंतर तुमचं नाव येईल या ठिकाणी आणि तुमचा ABCID क्रिएटेड असं लिहून येईल. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या आयकॉनवरती जायचं, प्रोफाईलवरती जायचं. प्रोफाईलवरती गेल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचा ABCID हा क्रिएट झालेला असेल. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला MSBT वरती ABCID क्रिएट करायचा आहे. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता किंवा तुमचा ABCID जो आहे तो जनरेट झालेला हे करू शकता. आणि अगोदर जर तुम्ही ABCID क्रिएट केला असेल तरीही तुम्ही काय करा, MSBTच्या साईटवरती जाऊन एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्या है ना. आणि हा जो ID आहे तो क्रिएट करायचा आहे तुम्हाला. के स्कीमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. याचा बेनिफिट हा होणार आहे की तुमचं जे काही डिप्लोमाचं सर्टिफिकेट्स असतील, मार्कशीट्स असतील, सर्वच्या सर्व या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.